कल्याण पूर्वेच्या सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळला। सोसायटीची परवानगी न घेता चौथ्या मजल्यावर लादी बसवण्याचं काम सुरू होतं। स्लॅब कोसळून यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी आहे। दुर्घटनेला जबाबदार कृष्णा चौरसियावर आता कठोर कारवाईची मागणी केली जाते। तात्पुरता निवारा नको, आमचं पुनर्वसन करा अशी मागणी आता येथील रहिवाशांनी केलेली आहे। दरम्यान इमारतीमधील रहिवाशांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। पाहूयात। ह्याच बिल्डिंगमध्ये ह्याच इमारतीमध्ये राहणारे काही नागरिक आपल्या संघ आहेत, त्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने ती पूर्ण इमारत खाली करून ह्या काटेमनोली येथील नूतन विद्यालय इथे त्यांना वास्तव्यात त्यांना जागा दिलेले। महानगरपालिका त्यांचं सगळं लक्ष ठेवत आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। हा प्रकार घडला तेव्हा मी जॉबवर होती। संध्याकाळी 5:30 वाजता माझ्या मुलीचा फोन आला। तिने सांगितलं की मम्मी खूप म्हणजे 6 माणसं मेली आणि आपल्या बिल्डिंगचं स्लॅब कोसळलेला आहे। सगळ्यांनी आम्हाला मदत करून द्या, आम्हाला स्वतःचं हक्काचं घर मिळवून द्यावं एवढीच विनंती। हा प्रकार घडला त्यावेळी आम्ही घरामध्येच होतो। अचानक 2 मिनिटांमध्ये असा अचानक आवाज आला, त्याने आम्ही पूर्ण हादरून गेलो। 2 मिनिटाचा कालावधी फक्त या गोष्टीला व्हायला वेळ बाकी होता आणि ह्याच्यामध्ये फक्त एकाच व्यक्तीची चूक आहे, कृष्णा चौरसिया। ह्या व्यक्तीमुळे सगळं पूर्ण एवढ्या लोकांना नुकसान झालेलं आहे आणि आम्हाला हक्काचं घर आणि पुनर्वसनासाठी आम्हाला जागा हवी एवढीच विनंती आम्ही शासनाकडे आमची। त्याच्यामध्ये जो बळी गेलेला आहे त्यांना भरपाई मिळावी त्यांच्या कुटुंबियांना, आणि सर्व आमचे जे कुटुंब आहेत सगळे आम्हाला जर खाली करायला लावत असतील तर आमची राहण्याची व्यवस्था करावी सर्वांना, कारण सगळे मध्यमवर्गीय फॅमिली आहेत। सगळे म्हणजे प्रायव्हेट जॉब करतात, त्यामुळे सदन कोणीही नाही, त्यामुळे बाहेर जाऊन कोणाला शक्यच नाही की स्वतःचे रूम विकत घेऊ शकेल किंवा रेंटवर राहू शकते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।